घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे सोडूया केशवा
ಪಾಟೀಲ್ ರತ್ನಾಳಿಕರ್ ಶಾಟ್ಕರ್ತಿ ವೈಜನಾಥಪ್ಪ ಮಡಗಿ चलिए
विठोबाचे
कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पाय डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख विठ्ठल विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. आणि या अभंगातून तुकाराम महाराजांनी उपदेश केला. महाराजांसारख्या साधू पुरुषाचा उपदेश जो सांगतो ना, तो कोणाला सांगतो या संबंधात जर आपण विचार केला तर अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. तुकाराम महाराजांचा उपदेश काही वेळेला विशेष अधिकाऱ्याला असतो आणि काही वेळेला मात्र सगळ्या जगाला उद्देशून महाराजांचा उपदेश चाललेला असतो. सगळ्या जगाला हे तुकाराम महाराज उपदेश करू शकतात आणि सगळ्या एखाद्या ठराविक अधिकाऱ्याला सुद्धा उपदेश संत महात्म्यांचा चाललेला असतो असं आपण चिंतन करू शकतो बरं का. एखाद्या भक्तीला सोडून बाकीच्या कोणत्याही साधनाचा उपदेश जर करायचा झाला तर त्याच्याकरता ठराविक अधिकार पाहूनच संतांना शास्त्रकाराला उपदेश करावा लागतो बरं का. संतांची उपदेश करण्याची पद्धत शास्त्रकाराच्या उपदेशाच्या पद्धतीच्या पेक्षा वेगळी आहे असं समजायचं कारण नाही. म्हणून शास्त्रकार ज्या पद्धतीनं उपदेश करतात संत महात्मे सुद्धा त्याच पद्धतीनं उपदेश करतात. मग शास्त्रकाराचा उपदेश कशा पद्धतीनं चालतो हे पाहिलं, संताचा उपदेश तशाच पद्धतीनं चाललेला असतं हे लक्षात घेता येतं. शास्त्रकार कशा पद्धतीनं उपदेश करतात याचा जर विचार आपण करायला लागलो तर कर्माचा उपदेश करायचा झाला, योगाभ्यासाचा उपदेश करायचा झाला, ज्ञानाचा उपदेश करायचा झाला तर एक विशिष्ट अधिकारी पाहून संत शास्त्रकाराला उपदेश करावा लागतो. आणि भक्तीचा उपदेश करत असताना मात्र सगळ्या जगाला उपदेश करता येतो. हा शास्त्रकाराचा प्रकार आहे. भागवतातलं चिंतन जर आपण त्या संदर्भातलं पाहायला लागलो तर आपल्याला असं पाहायला सापडतं, निर्विण्णानाम ज्ञानयोगो न्यासीनाम ह्या कर्मसु तेषु अनिर्विण्ण चित्तानाम कर्मयोगस्तु कामिनाम. कर्मयोगाचा उपदेश कोणाला, ज्ञानयोगाचा उपदेश कोणाला? भागवतामध्ये व्यासमहर्षी आपल्याला सांगतात, भगवंताने उद्धवाला उपदेश करत असताना असं सांगून ठेवलं की उद्धवा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्ण वैराग्य आहे त्यांना ज्ञान सांगावं, ज्यांच्या अंतःकरणामध्ये संसाराची पूर्ण आसक्ती आहे त्यांना कर्म सांगावं, आणि ज्यांना आसक्ती पूर्ण नाही आणि ज्यांना पूर्ण
वैराग्य नाही त्यांना भक्ती सांगावी विठ्ठल. वैराग्याच्या शिवाय ज्ञानाचा उपदेश उपयोगाचा नाही भगवंताच्या वचनातून आपल्याला लक्षात घेता येतं बरं का. म्हणजे वैराग्य असावं, विवेक असावा, शमानुषक संपत्ती असावी. त्यावेळेला काहीतरी त्याला वैराग्य पाहिल्याच्या नंतर, विवेकाने संपत्ती पाहिल्याच्या नंतर त्याला ज्ञानाचा उपदेश करता येतो, हा प्रकार आहे बरं का. म्हणजे ज्ञानाचा सगळ्याला अधिकार येत नाही, ज्ञानाचा उपदेश ठराविक लोकांना करावा लागतो. कर्माचा उपदेश जर आपल्याला पाहायचा झाला, कर्माचा उपदेश सुद्धा ठराविक लोकांनाच करावा लागतो. ज्यांच्या चित्ताला संसाराचं प्रेम आहे, संसाराची आसक्ती आहे, संसारातल्या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या फलाची त्यांना इच्छा आहे. इहलोकातल्या संसाराची अपेक्षा असेल ना परलोकातल्या संसाराची अपेक्षा असेल, पण कोणत्या तरी संसाराची अपेक्षा आहे. काही लोकांना कसं असतं, इहलोकातला संसार पाहिजे असतो आणि काही लोक असं म्हणतात की या लोकातला मला काही नको, मला स्वर्गातलं पाहिजे, ब्रह्मदेवाचं सुख पाहिजे, इंद्राचं सुख पाहिजे. असं म्हणणारी जी मंडळी आहे ना, त्यांना संसारातल्या सुखाची अपेक्षा आहे असं आपल्याला कधी चिंतन करावं लागतं बरं का. मग इहलोकातला संसार असो की परलोकातला संसार असो, त्यांच्या अंतःकरणाला जी अपेक्षा आहे ती संसाराची अपेक्षा आहे असं आपल्याला चिंतन करावं लागेल. म्हणजे आसक्ती आहे, संसाराची अपेक्षा आहे म्हणजे त्यांना आसक्ती आहे, आणि आसक्ती आहे म्हणलं की त्यांना कर्माच्या शिवाय दुसरे साधन सांगून उपयोग होत नाही विठ्ठल. आसक्ती असलेल्या लोकांना उपदेश करायचा तो कर्माचा करा, ज्यांना वैराग्य आहे अशा लोकांना उपदेश करायचा तो ज्ञानाचा करा. पण ज्यांना वैराग्यही पूर्ण झालेलं नाही आणि ज्यांना पूर्ण आसक्तीही नाही, संसाराचं प्रेम त्यांच्या अंतःकरणाला शिल्लक राहिलेलं नाही, पण वैराग्य नसल्यामुळे अजून ज्ञानाचा अधिकार आलेला नाही, अशी मधली लटकती अवस्था ज्या लोकांची असते की नाही, बहुतेक बहुसंख्य लोकांची अवस्था अशाच पद्धतीची आहे. कित्येक लोक जगामध्ये आहेत असे आहेत त्यांना संसाराची आसक्ती आहे. कित्येक लोक जगामध्ये असे आपल्याला पाहायला सापडतात की त्यांना केवळ वैराग्य असल्यामुळं त्यांना ज्ञानाचा अधिकार आहे बरं का. वैराग्याची प्राप्ती झालेली असल्यामुळे ज्ञानाचा अधिकार असणारे लोक फार थोडे, कर्माचा अधिकार असणारे, संसाराची आसक्ती असणारे बरेच लोक आपल्याला पाहायला सापडतात. पण या दोघांच्या पेक्षा सुद्धा जास्त संख्या जर कोणाची असेल, मधल्या लोकांची आहे. संसाराचं प्रेमही पूर्ण नाही आणि अजून वैराग्य झालेलं नसल्यामुळे ज्ञानाचा अधिकार नाही, अशी लटकती अवस्था ज्या लोकांची आहे ते भक्तीचे अधिकारी ठराविक अधिकार असणाऱ्या लोकांना हे संत महात्म्याने उपदेश केलेला पाहायला सापडतो. आणि भक्तीचा उपदेश करत असताना मात्र सगळ्या जगाला उपदेश केला. सगळं असे येथे आहे कलियुगी उद्धार हरिनामे नामस्मरण भक्ती करायची झाली, परमात्म्याची कोणतीही भक्ती करायची झाली तर त्याचा अधिकार सर्वांना. म्हणून भक्ती मार्गाचा उपदेश करताना ज्ञानाचा जसा वैराग्य पाहून उपदेश करावा, आसक्ती पाहून जसा संसाराचा उपदेश करावा, कर्माचा उपदेश करावा, त्या पद्धतीने भक्तीचा उपदेश करत असताना मात्र सगळ्याला भक्तीचा अधिकार असू शकतो बरं का. अजून त्याच्यातला विचार करायचा झाला तर मधली लटकती अवस्था असणाऱ्या लोकांना भक्ती करता येते असं समजायचं कारण नाही. ज्यांना आसक्ती आहे तेही भक्ती करू शकतात आणि ज्यांना वैराग्य आहे तेही भक्ती करू शकतात. कशी वर्णन केलेली आपल्याला पाहायला सापडतात. सकळासी येथे आहे अधिकार, मग सकळाला इथं अधिकार आहे असं म्हणत असताना गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दृष्टिते सोहमभावी पूर्ण ज्ञाते
या सकाळची विनवणी. अशा पद्धतीचे चिंतन संतांनी केलेलं असल्यामुळं अगदी सोहमभावी पूर्ण ज्ञाता असलेला महात्मा सुद्धा त्यालाही भक्तीचं चिंतन सांगितलं आणि ज्याला संसाराचं प्रेम आहे त्याला सुद्धा भक्तीचं चिंतन शास्त्रकारांनी सांगितलेलं पाहायला सापडतं. म्हणून चिंतन जर आपण करायला लागलो तर भक्तीचा आगळे वेगळेपणा जर आपण पाहिला तर नुसता एक विशेष अधिकार असला म्हणजे भक्ती करता येते असं समजायचं कारण नाही. कसाही अधिकार असू द्या तुम्हाला भक्ती करता येते. कर्माचा अधिकार असला तरी भक्ती करू शकता. आसक्ती असल्यामुळे कर्माचा अधिकार आहे ना, पण तुम्हाला भक्ती करता येईल. वैराग्य असल्यामुळे तुम्ही ज्ञानाचे अधिकारी आहात ना, तरीही तुम्हाला भक्ती करता येईल. आणि तुम्हाला पूर्ण वैराग्यही नाही आणि पूर्ण आसक्तीही नाही, अशा अवस्थेत तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला भक्तीचा अधिकार जरी शास्त्र सांगत असलं तरी एका पद्धतीने विचार केल्याच्या नंतर त्या लोकांनाच भक्तीचा अधिकार आहे असं नाही, तर कर्माचे अधिकारी, ज्ञानाचे अधिकारी, भक्तीचे अधिकारी सर्वांनाच भक्तीचा अधिकार आहे. शास्त्रकार संत महात्मे करतात असं समजायचं कारण नाही. जो मनुष्य देहाला आलेला जीव आहे त्याला भक्तीचा उपदेश आहे. इतर देहामध्ये मनुष्य देहा वाचून इतर देहाला प्राप्त झालेल्या जीवांना सुद्धा भक्तीचा अधिकार भक्ती करता येते असं आपल्याला अनेक उदाहरणातून पाहायला सापडतं बरं का. तुम्ही बघा जाणवंतासारख्या अस्मलाचा विचार करा, त्यानं सुद्धा भगवंताची भक्ती केली. मागतऱ्याचा किंवा सगळ्या बंगाल सेनेचा विचार करा, त्याने सुद्धा भगवंताची भक्ती केली. रामदेवाचं सेतुबंधनाचं काम चालू असताना त्या ठिकाणी एक खार आली आणि त्या खारीनं सुद्धा आपल्या अंगाला काही थोडीशी माती चिकटवून आणायची, तिथं आणून मग ती माती झटकायची. अशा पद्धतीने रामरायाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खारीलाही देवाची सेवा करता आली, त्याच्यानंतर वानरालाही देवाची भक्ती करता आली, जांबवंतासारख्या अस्वलालाही देवाची भक्ती करता आली. याचा अर्थ मनुष्य देहा वाचून इतर देहाला प्राप्त झालेल्या जीवांना सुद्धा भक्ती करता येते, नाही असं नाही. तेही भक्ती करू शकतात, पण भक्तीचा उपदेश करायचं म्हटलं की मग माणसाला करावा लागतो. सांगायचा काहीतरी, मग त्याच्याकरता तुम्ही असं करा तसं करा, हे करण्याने तुम्हाला पुण्य मिळेल आणि हे करण्याने तुम्हाला पाप लागेल असं सांगायचं जर झालं तर त्याच्याकरता मनुष्यच लागतो, दुसऱ्याला अशा पद्धतीचा अधिकार नाही. बघा तुम्ही शरीराचा 84 लक्ष योनीचा विचार करत असताना शास्त्रकारांनी शरीराचं विभाजन 3 प्रकारामध्ये केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. एक मनुष्य देहापेक्षा उत्कृष्ट योनीतला देवालिकाचा देह आहे, एक मनुष्यापेक्षा निकृष्ट असलेला असा पशु इत्यादीचा देह आपल्याला पाहायला सापडतो, मधला मनुष्याचा देह आहे. या 3ही देहाचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी भक्ती या 3ही प्रकारच्या देहाचा विचार केला तर पाप पुण्याचा विचार कोणाला? मनुष्यापेक्षा उत्कृष्ट असलेल्या देवालिकाच्या शरीराचा विचार केला, त्यांनाही पाप पुण्य नाही. माणसापेक्षा खालच्या असलेले जे पशु इत्यादिक आहेत त्यांना सुद्धा पाप पुण्याचा विचार नाही. पाप पुण्याचा विचार फक्त माणसाच्या बाबतीत आहे. बघा तुम्ही आपण एखाद्या समजा जनावराला मारलंय, समजा मी एका वाघाला मारलं तर मला पाप लागतं, पण वाघाने जर मला मारलं तर वाघाला पाप लागत नाही. वाघाने माणूस फाडला, वाघाला कधी पाप लागला असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही बरं का. वाघाने माणूस खाल्ल्याच्या नंतर त्याला पाप लागत नाही आणि वाघाने भजन केल्याच्या नंतर त्याला पुण्यही लागत नाही. माणसाने भजन केलं तर पुण्य लागतं, माणसाने काही एखाद्या जीवाला जर मारलं तर त्याला पापही लागतं. म्हणजे काय आहे, मनुष्यापेक्षा निकृष्ट योनीतले देह असू द्या की मनुष्यापेक्षा उत्कृष्ट योनीतले देह असू द्या, त्यांना शास्त्राने भोगभूमी म्हणलं. पुण्याचा भोग घेण्याकरता देवाचा देह मिळतो, पापाचा भोग घेण्याकरता म्हणून पशु इत्यादिकाचा देह मिळतो. पण माणसाचा देह मात्र केवळ भोगभूमी नाही तर ही कर्मभूमी आहे. कर्मभूमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कर्म करता येतं. पापाची क्रिया करायची ती इथंच करता येते, पुण्याची क्रिया करायची ती इथंच करता येते. स्वर्ग नरक मिळवायचे ते ह्याच शरीरातून मिळवता येतात आणि भगवंताचा साक्षात्कार मिळवायचा झाला तरी हाच देह लागतो. मनुष्याच्या देहामध्येच परमात्म्याची प्राप्ती होत असल्यामुळं स्वर्गात इंद्र राहून त्याला भगवंताचं दर्शन मिळवता येत नाही. माणसाच्या देहाला यावं लागतं, इथे भजन करावं लागतं, इथे परमार्थ करावा लागतो. म्हणून स्वर्गातल्या देवांना सुद्धा या माणसाच्या देहाची इच्छाचं वर्णन आहे की नाही. स्वर्गेचे स्वर्गीय
लोकी भावा लोकी अश्वमेध यज्ञ करून स्वर्गाचा राजा इंद्र झाला, पण त्या स्वर्गात राहणाऱ्या इंद्राला सुद्धा मनुष्य देहाची प्राप्ती व्हावी असं वाटतं. त्याचं कारण काय? एकच कारण आहे, तो पुण्य करून जरी देवाच्या पदवीला प्राप्त झालेला असला, स्वर्गाचं सुख जरी त्याला भोगायला मिळत असलं, हे सगळं जरी खरं असलं तरी त्याला परमार्थ करून कृतार्थ होता येत नाही, मोक्ष मिळवता येत नाही, भगवंताच्या चरणाचा साक्षात्कार त्याला मिळवता येत नाही. मग देवाच्या चरणाचा साक्षात्कार मिळवण्याकरता मनुष्याचा देह इथली साधना लागते. म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गातल्या देवाला मृत्यू लोकातल्या माणसाच्या देहाची इच्छा होते असं वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे काय झालं? मनुष्याचा देह हा परमार्थाच्या करता उपयोगी आहे, म्हणून उपदेश परमार्थाचा जर करायचा झाला, माणसाच्या देहाला प्राप्त झालेल्या जीवाला करावा लागतो बरं का. आता माणसाच्या देहाला प्राप्त झालेल्या जीवाला उपदेश करत असताना सुद्धा दोन प्रकार. एक सगळ्या माणसाला उपदेश करणं, हाही प्रकार संतांनी केलेला पाहायला सापडतो, आणि काही ठराविक अधिकारी अशा पद्धतीच्या जीवांना उपदेश करणं, हाही प्रकार संतांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही सत्य करा. ऐका जे तुम्ही भक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा जो उपनिषद तुकाराम महाराजांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. हा सगळ्या जगातल्या सगळ्या माणसाला उद्देशून उपदेश केलेला नाही, तर हे ज्ञान कोणाला संपादन करण्याचा अधिकार असतो. जो भक्त पदवीला प्राप्त झाला, जो भागवतोत्तम झाला, अशाच लोकांना
सर्वत्र परमात्मा आहे, सगळं जग परमात्मा रूप आहे असं ज्ञान संपादन करण्याचा अधिकार असतो. म्हणून ठराविक उपदेश करत असताना, ज्ञानाधिकाचा उपदेश करताना ठराविक माणसाला आणि भक्तीचा उपदेश करताना मात्र सर्व मनुष्य देहाला प्राप्त झालेल्या जीवाला उपदेश असतो बरं का. आता त्याच्यात उपदेश करत असताना प्रस्तुत अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगात तुकाराम महाराजांनी कोणाकोणाला उपदेश केला हे जर आपण पाहिलं, इतर कोणालाही उपदेश न करता तुकाराम महाराजांनी या ठिकाणचा उपदेश आपल्या जीवाला आणि आपल्या इंद्रियाला केलेला आहे. आपल्या स्वतःच्या जीवाला आणि इंद्रियाला उद्देशून तुकाराम महाराजांनी या ठिकाणी उपदेश केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आता जीव कोणाला म्हणतात याचा विचार जर वेदांत शास्त्राच्या दृष्टीने आपण पाहिला तर ज्याच्याकडे अंतःकरण नावाचा उपविभाग आहे त्याला असे जीव असं म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. अंतःकरण विशिष्ट चैतन्याचं नाव शास्त्रकारांनी जीव असं ठेवलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जीव म्हणजे काय, ज्याच्याकडे अंतःकरण आहे, ज्याच्याकडे सगळ्याच्या सगळ्या प्रकारची इंद्रिय आहे, इंद्रियाचा अभिमान आहे आणि अंतःकरणाचा अभिमान आहे, अशा चैतन्याला उद्देशून शास्त्रकारांनी जीव असं म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मग त्या जीवाला उपदेश करत असताना काय सांगितलं आणि त्या जीवाकडे असलेल्या इंद्रियाला उद्देशून उपदेश करत असताना तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, याचा हा अभंग आहे बरं का. या अभंगात इंद्रियालाही उपदेश आहे, या अभंगामध्ये जीवालाही उपदेश आहे. इंद्रिय ज्याच्याकडे आहे त्याचं नाव आहे जीव, आणि जो इंद्रिय ज्याच्याकडे जे साधन आहे, त्या जीवाच्याकडे जे साधन आहे त्या साधनाचं नाव आहे इंद्रिय बरं का. आपल्याकडं आपण जीव दशेला असताना आपल्याकडं साधन कोणतं, इंद्रियाचं, आणि या इंद्रियाच्या साधनातून जीवाचं सगळं काम चालत असतं. आपल्याकडे कर्मेंद्रिय आहेत, त्याच्यातून कर्म घडतं. आपल्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. आपल्याकडे अंतःकरण आहे, या अंतःकरणाच्या योगानं आपल्याला सुखदुःखाचा विचार करता येतो, योग्यायोग्याचा विचार करता येतो. हा भाग आपल्याला शास्त्रकारांनी समजावून सांगितला बरं का. म्हणजे 3 प्रकारची इंद्रिय आपल्याकडे पाहायला सापडतात. पहिल्यांदा इंद्रियाचा प्रकार सांगितला, एक आतलं इंद्रिय आणि दुसरं बाहेरचं इंद्रिय. आतलं इंद्रिय म्हणजे अंतःकरण, अंतःकरण मन याला आतलं इंद्रिय, अंतः म्हणजे आतलं, करण म्हणजे इंद्रिय. आतलं इंद्रिय असल्यामुळे त्याला अंतःकरण असं म्हणतात मनाला बरं का. आणि काही बाहेरची इंद्रिय आपल्याला बाहेर सापडतात. त्या बाहेरच्या इंद्रियामध्ये 10 प्रकार आहेत. 10 प्रकारचे बाहेरची इंद्रिय आपल्याला शास्त्राने सांगितलेली पाहायला मिळतात. त्याच्यात 2 वर्ग केले, एकाला कर्मेंद्रिय म्हणतात, एकाला ज्ञानेंद्रिय म्हणतात. जीवाकडे असलेली ही कर्मेंद्रिय, जीवाकडे असलेली ही ज्ञानेंद्रिय, याच्या योगाने जीवाचं वाटोळही होऊ शकतं आणि याच्या योगाने जीवाचं कल्याणही होऊ शकतं. या इंद्रियाचं असं आहे महाराज, हे इंद्रिय जीवाचं वाटोळ करायलाच बसलेली आहे. पण या इंद्रियाला जर योग्य पद्धतीने वळण लावण्याचा आपण प्रयत्न केला तर हीच इंद्रिय आपलं चांगलं सुद्धा करतात. फार जबरदस्त आहेत, कोणत्याही माणसाला खड्ड्यामध्ये घालता या इंद्रियांना. विठ्ठल विठ्ठल त्रास देतात असं समजायचं कारण नाही. ज्यांनी इंद्रियाला आवरण्याचा मोठा प्रयत्न केला अशाही लोकांना या इंद्रियाच्याकडून त्रास असतो. असं ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायी चिंतन मांडले बघा. जयाते अध्यासाची घरटी यमनियमाची ताटी, जे इंद्रियाते सदा मुठी धरून हाती तेही की जते का साविसे, या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञान देवी वसी फुलविका. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांतपूर्वक आपल्याला असा विचार सांगितला, ज्यांनी अभ्यासाचं घरट केलं बरं का. या इंद्रियाच्या तापापासून वाचण्याकरता, या इंद्रियाच्या त्रासापासून आपला बचाव करून घेण्याकरता योगी पुरुष काय करतात, अभ्यासाचं घरट करून त्या घरट्यामध्ये जाऊन बसतात, अभ्यासाचं घर करतात. अभ्यासाचं घर, अभ्यास म्हणजे काय, अभ्यास शब्दाचा अर्थ योगशास्त्राने असं सांगितला, तत्र स्थितौ यत्नः अभ्यासः. आपण अंतःकरणाला किंवा इंद्रियाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणं याला म्हणतात अभ्यास बरं का. एका ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणं याला म्हणायचं आहे अभ्यास.
मनाला सुद्धा एका ठिकाणी ठेवणं अवघड आहे आणि इंद्रियाला सुद्धा एका ठिकाणी बसवणं अवघड आहे. पण या मन आणि इंद्रियाला ऐका एका ठिकाणी बसवण्याचा जो प्रयत्न असतो याला शास्त्रामध्ये अभ्यास म्हणलेलं पाहायला सापडतं. ज्ञानोबारे सांगतात इंद्रियाच्या त्रासापासून आपला बचाव करून घेण्याकरता योगी पुरुष काय करतो? अभ्यासाचं घरट करतो. आणि अभ्यासाच्या घरट्यामध्ये सुद्धा ही इंद्रियानं आपल्याला धडक देऊन त्रास देतील म्हणून दरवाजा लावून घेतो. हा दरवाजा कोणता? यम नियमाची ताटी. यम नियमासारख्या साधनाचं धाक लावून हा अभ्यासाच्या घरट्यामध्ये बसलेला असतो बरं का. यम नियमाची ताटी आणि जे इंद्रिया ते सदा मना ते सदा मुठी धरून या ते. बोलू नका बाबा, बोलू नका. माझं सगळं लक्ष तुमच्या बोलण्याकडे चालले आणि त्याच्यामुळे मी काय बोलायला विसरूनच चालले. विठ्ठल अभ्यासाचं घर करायचं, यमनियमाचे ताटे लावून बसायचे, मनाला सदा सर्व काळ मुठीमध्ये धरून बसायचं. जीव मुठीत धरून बसणं म्हणतात की नाही, तसं मनाला असं ताब्यात ठेवण्याचा सदा सर्व काळ प्रयत्न करायचा. असे जे लोक आहेत ना, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करत असताना सांगितलं ते ही की जती कासावीसे या इंद्रियाची प्रौढी ऐसे. या इंद्रियाचा मोठेपणा असा आहे यांच्याशी यांच्याशी उग्रता आपल्याला पाहायला सापडते की अशा लोकांना सुद्धा इंद्रिय कासावीस करून सोडतात. असं कसं शक्य आहे? माणसं विचारतात की बाबा मन आवरण्याकरता इंद्रिय आवरण्याकरता साधना करत असताना काढायला आलेला जो जाणता आहे बरं का, पहिल्यांदा भूत त्यानं मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर त्यालाच ताप द्यायला सुरू करतो. त्या मंत्र जाणणाऱ्या जाणत्या माणसाला जसं त्या विवस्थेला त्या भूताला त्रास द्यावा त्याप्रमाणे इंद्रियाचं सुद्धा काम असंच आहे. या इंद्रियाला आवरायचा ज्यानं प्रयत्न केला त्यालाच इंद्रिय त्रास देत बसत असल्यामुळं या इंद्रियांना आवरणं फार कठीण आहे. पण या इंद्रियांना आवरल्याच्याशिवाय परमार्थ होत नाही. त्या संसार सगळा घडतो, आपलं वाटोळं होतं त्या इंद्रियाच्या जगानंच होतं. बघा तुम्ही 10 इंद्रिय जीवाच्या वाट्याला आलेली ही जीवाचं कसं वाटोळं करतात या संबंधात वर्णन करत असताना भागवतात चिंतन भाजी उभयकतो अमोम उपकर्षती कर्मिकर्षा शिष्णोन्यत चक्रदृक् वचकर्म शक्ती हे. अशा पद्धतीने 10 इंद्रिय जीवाच्या वाट्याला आलेली. प्रत्येक इंद्रियाने आपल्या आपल्या विषयाकडे जीवाला ओढायचं जर ठरवलं तर जीवी एका गेहपती बहुता सवती तोडीते. ज्ञानेश्वर नाथ महाराजांनी वर्णन करताना असं सांगितलं की एका पुरुषाला अनेक बायका असल्या त्याला जसं जसं आपल्या आपल्या घरी सण म्हणून ओढत असतात तसं सगळी इंद्रिय जीवाला आपल्या आपल्या विषयाकडे ओढत नेतात. इंद्रियाच्या विषयाकडे जाण्यामध्ये जर जीवाचं कल्याण नसेल तर मग काय करावं लागतं? त्या सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांना परमात्म्याकडे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं का. वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये इंद्रियाने जाण्याच्या पेक्षा एका देवाच्या ठिकाणी जर ही सगळी इंद्रिय आली तर जीवाचं कल्याण होणं शक्य आहे. आणि त्या दृष्टीनं तुकाराम महाराज उपदेश करतात. पहिल्यांदा महाराजांनी उपदेश केला आपल्या जिव्हेला की तो अखंड भगवंताच्या गोड नामाचं सेवन कर. पहिल्या चरणातून
परमात्म्याचं नामस्मरण कर. परमात्म्याचं नामस्मरण जीवानी केलं पाहिजे. आणि त्या परमात्म्याच्या नामस्मरणाच्या बद्दल शब्द कसा वापरला? गोड नाम विठोबाचे. देवाचं नाव अतिशय गोड आहे. संसारातला कोणताही शब्द उच्चारायचा झाला तर तो गोड आहे असं नाही, पण परमात्म्याच्या नामाचा विचार जर केला तर भगवंताचं नाम अतिशय गोड आहे बरं का. मग विचार करा, कडू असलेला पदार्थ आपण सेवन करावा अशी रसना घ्यायला इच्छा असेल का गोड असलेला पदार्थ सेवन करावं असं जिभेला वाटेल? जिभेला कडू नको वाटतं, जिभेला गोड खावं वाटतं बरं का. मग काय गोड आणि काय कडू याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं, संसारातला कोणताही शब्द कडू आहे आणि परमात्म्याचं नाम मात्र अतिशय गोड आहे. अनेक पद्धतीने भगवंताच्या नामाचं माधुर्य आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. जिव्हे गोड दीन विठ्ठल या 3 अक्षराचा रस आम्हाला गोड वाटतो. किती गोड वाटतो? अमृत जया सखिके पुढे. तुकाराम मला सांगतात अमृत जया सखिके पुढे, आणि नामदेव सांगतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहून गोड नाम आहे म्हणलं काय, आणि नामापुढं अमृत ठीक आहे म्हणलं काय, एकच अर्थ आहे. नाम अतिशय गोड आपल्याला संत महात्म्याने सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. त्या जगन्नाथ पंडिताचा एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये जगन्नाथ पंडितांनी परमात्म्याच्या नामाचा मधुरपणा कसा आहे याच्याबद्दल आपल्या जीवाला काही प्रश्न विचारलेले पाहायला सापडतात. त्याने आपल्या जीवाला सांगितलं की जीवा तू अनेक ठिकाणी फिरून आलास, जन्मजन्मांतर भोगून आलास, मृत्यू लोकांमध्ये माणसाच्या देहाला आलास, स्वर्गामध्ये गेलास, इथले काही गोड पदार्थ तुला माहिती आहेत, तिथले स्वर्गातले काही गोड पदार्थ तुला माहिती आहेत, आणि आता इथं आल्याच्या नंतर पुन्हा भगवंताची भक्ती करत असताना भगवंताचं नाम कृष्ण नाम तुझ्या मुखाला आलं, तेव्हा कृष्ण नामाची गोडी सुद्धा तुला आता कळाली. मग आता एवढे गोड पदार्थ इथले परलोकातले तुला माहिती असताना
कृष्ण नामाची जी गोडी आहे अशी गोडी दुसऱ्या पदार्थात तुला दिसली का असं त्याने आपल्या जीवाला विचारलं. मृद्विका रसिता सिता समशिता स्फीतंच पीतं पयः स्वर्यातेन सुधाप्यधायि कतिधारंभाधर खंडितः सत्यं ब्रूहि मदीय जीव भवता भूयो भवे भ्राम्यता कृष्णेत्यक्षरयोरयं मधुरिमोद्गारः क्वचिल्लक्षितः. आपल्या जीवाला त्याने विचारायला सुरुवात केली. जेव्हा तुला द्राक्ष खाऊन माहिती आहे की नाही? माहिती आहेत म्हणलं. द्राक्षाची गोडी तुला माहिती आहे की नाही? माहिती आहे म्हणलं. द्राक्षाच्या गोडीच्या नंतर त्याने विचारलं सीता समशिता साखर खाल्ली का बाबा? साखरेची गोडी तुला माहिती आहे का? जीवानं सांगितलं माहिती आहे म्हणे. स्फीतंच पीतं पयः गाईचं निरसं दूध तू पिलास का? माहिती आहे म्हणे. गोड असतं की नाही? गोड असतं म्हणे बरं का. पाहे पा पवित्र आणि गोड पासी त्वचेची या दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरात ज्ञानेश्वर महाराज पवित्र आणि गोड दूध गोड आहे बरं का. त्या दुधाची गोडी सुद्धा माहिती आहे जीवा? माहिती आहे म्हणजे काय काय माहिती झालं? द्राक्षाची गोडी माहिती आहे, त्याच्यानंतर साखरेची गोडी माहिती आहे, त्याच्यानंतर निरशा दुधाची गोडी तुला माहिती आहे. इथलं झालं बाबा. परलोकात गेलतास की नाही? गेलो होतो. स्वर्गात गेलास की नाही? गेलो होतो म्हणे. स्वर्यातेन सुधापि अधायि स्वर्गात गेलास त्यावेळेला तुला अमृत प्यायला मिळालं की नाही? माहिती म्हणे. गोड असतं की नाही? फार गोड असतं म्हणे. रंभाधर खंडितः रंभेचा आधार अमृत माहिती आहे की नाही? माहिती म्हणे. हे एवढे सगळे गोड पदार्थ तुला माहिती असताना जेव्हा मला सांग सत्यं ब्रूहि मदीय जीव माझ्या जीवा एकदा खरं बोल. अनेक ठिकाणी फिरून अनेक गोड पदार्थाची चव तू चाखलेली जरी असली तरी कृष्ण नामाचा उच्चार करताना जसं मनाला गोड वाटतं तसं तुला गोड वाटलं का? जीवाला सांगितलं कुठंच वाटलं नाही. असं भगवंताचं नाम अतिशय गोड आहे बरं का. आता आपल्याला काही लोक विचारतात की बाबा नाम गोड आहे, नाम गोड आहे. संतांनी सांगितलं आम्ही नामाचा उच्चार केला तर आम्हाला कधीच गोड लागलं नाही. तुम्ही म्हणता विठ्ठल विठ्ठल आम्हाला म्हणावंच वाटत नाही. तुम्ही विठोबाला म्हणा म्हणता आम्ही कधीच म्हणत नाही. असं म्हणणारे जीव काय थोडेच काय जगामध्ये? मग आता या लोकांना काय करावं? आपण रामकृष्ण हरी भजन म्हणायला सुरुवात झाल्याबरोबर हा 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 करतात बघा लगेच माणसं. तिथूनच आम्हाला यायला सुरुवात. कीर्तन सगळं झोपूनच काढायचं असतं अशा लोकांना. आता अशा लोकांना भगवंताचं नाम गोड लागणारे का? गोड लागत नाही. मग त्यांना गोड लागलं नाही म्हणून देवाचं नाव गोड नाही असं म्हणता येतं का? म्हणता येत नाही. मी उदाहरण सांगतो आपल्याला. मला उत्तर द्या तुम्ही. साखर गोड आहे की नाही? उत्तर द्या की साखर गोड आहे की नाही? साखर गोड आहे. बरं ज्या माणसाला पित्त झालं, पित्ताना खूप ताप आलेला आहे खऱ्या माणसाला, एक 10 दिवस अंगामध्ये भरपूर ताप मुरलेल्या माणसाला साखर खाऊ घाला त्याला गोड लागते का? हो की नाही? सांगा की तुम्ही. गोड लागत नाही. आता साखर गोड आहे की नाही? आहे. मग पित्त झालेल्या ताप आलेल्या माणसाला 10 दिवस अंगामध्ये ताप उरल्याच्या नंतर साखर गोड लागते का? लागत नाही. त्याला साखर गोड लागली नाही म्हणून साखर गोड नाही का? साखर गोडच आहे. याचं तोंड ज्वरानं विटाळले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नादरे ज्वरे विटाळले मुख ते दुधा ते म्हणे कडू विख. दूध गोडच आहे पण ज्वरानं मुख विटाळल्याच्या नंतर त्या माणसाला दूध जसं कडू लागावं तसं नाम गोडच आहे. अनेक जन्मात त्या विकाराच्या संस्कारानं आपलं अंतःकरण विटाळून गेले म्हणून नाम गोड लागत नाही. झालेल्या ज्या माणसाला साखर गोड लागत नाही त्याला उपाय काय करावा? वैद्य सांगतात त्याला साखरच खाऊ घाला मग त्याचं पित्त कमी होतं आणि पित्त कमी झाल्याच्या नंतर मग त्याला साखर गोड लागते. तसं आपल्याला नाम गोड लागत नाही ना, मग काय करा? नामस्मरण जबरदस्तीने करा. मग अंतःकरणात विकार केले की हळूहळू नाम गोड लागायला लागतं. महत्वाची गोष्ट भगवंताच्या नामाच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. नाम गोड आहे गोष्ट खरी आहे पण त्या नामाचा परिपाक झाल्याच्या शिवाय नामाची गोडी आपल्याला कळत नाही. बघा तुम्ही मी उदाहरण आपल्याला विचारतो. एखादा समजा सुंदर बासमती तांदूळ आपल्याला समजा तर तो बासमती तांदूळ गोड आहे की नाही? बासमती तांदूळ गोड आहे की नाही? सांगा की मला. कसं असतं? तांदूळ चांगला तांदूळ आणल्याच्या नंतर तो तांदूळ गोड आहे की नाही? गोड आहे. मग तांदूळ गोड आहे म्हणून तसाच एकदम खायला सुरुवात केली तर गोड लागतो की त्याला शिजवावं लागतं? शिजवावं लागतं. शिजवल्याच्या नंतर मग तांदूळ गोड आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर पटेल. ते बासमती लावूनच बंद केल्यामुळे आता मोठी पंचायत होत बसली. ओके नाही.
बासमती तांदूळ कसं, तांदूळ नुसता गोड लागत नाही, मग तांदळाला शिजवावं लागतं मग तांदूळ गोड आहे. तसं भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आल्या आल्या गोड लागत नाही, ते मनामध्ये जाऊन शिजावं लागतं मग गोड लागतं. नाम गोड आहे आणि या गोड असलेल्या नामाचा उच्चार माणसाने केला पाहिजे, म्हणून जिल्ह्याला उपर्ष तुकाराम महाराजांनी केला बरं का. हे हे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड असलेलं विठोबाचं नाम माझ्या वाणी, तो अखंड घ्यास भगवंताच्या नामस्मरणाचा उपदेश आपल्या वाणीला तुकाराम महाराजांनी केलेला पाहायला सापडतो. ऐका, मनुष्याच्या देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या मुखामध्ये असलेली वाणी, या वाणीनं जर देवाचं नामस्मरण केलं नाही तर संत महात्मे हिला वाणी म्हणायला सुद्धा तयार नाही बरं का. नामाविण मुख सर्वाचे तेज, भगवंताचं नामस्मरण करीत नसलेल्या मुखाला सर्पाचं बीळ म्हणा. आणि त्या बिळामध्ये असलेली सर्पिन कोणती, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. त्याच्या मुखामध्ये असलेली नामस्मरण न करणाऱ्या माणसाच्या मुखामध्ये असलेली जिव्हा म्हणजे काळसर्प आहे, ती जिव्हा हे असं आपल्याला म्हणायचं कारण नाही म्हणे बरं का. म्हणजे भगवंताचं नामस्मरण न करणारं जे तोंड आहे त्याला संतांनी सर्पाचं, नाथांनी सर्पाचं बीळ म्हणलं. तुकाराम महाराजांची भाषा याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे बरं का. विठोबाचे नाम नुच्चारजे तोंड, विठोबाचे नाम नुच्चारजे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, तुकडे सगळे कातड्याचे तुकडे भिजवाय करता त्या चांभाराच्या कडाचे कोंड असतं बघा. भगवंताच्या नामाचा उच्चार न करणाऱ्या तोंडाला तुकाराम महाराज चांभाराचं असं ते कुंड म्हणतात. हा बरं का. एक हिंदी मधला एक संत महात्म्याचा दोहा आहे बघा. तबलग रसना साची भली, जबलग मुखमो राम, नाही तो काट डारिये मुखमो भलो नाही छाम. संत महात्मे सांगतात आपली जिव्हा जोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करते तोपर्यंत तोंडामध्ये ठेवा, नाहीतर नामस्मरण या जिव्ह्यानं जर करायचं सोडून दिलं तर ह्याला तोडून टाका, कारण तोंडामध्ये कातड्याचा तुकडा ठेवणं बरं नाही म्हणे. नामस्मरण केलं पाहिजे आणि अखंड भगवंताचं नामस्मरण आपल्याला असलं पाहिजे बरं का. नामस्मरणाचा उपदेश करत असताना सदा नाम घोष करो हरी कथा असं अखंड भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे. आणि त्या नामस्मरणाचा उपदेश महाराजांनी पहिल्या चरणातून केला, जिव्हेला केलं. जिव्हेला जसा उपदेश नामस्मरणाचा भगवंताच्या केलेला आहे
त्याप्रमाणे डोळ्याला काय उपदेश करायचा महाराज दुसऱ्या चरणी सांगतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख.
पहा विठोबाचे मुख. संत श्रमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या रंगातून आपल्या सगळ्या इंद्रियांना उपदेश करतात आणि जीवालाही उद्देशून उपदेश करतात. जीवाला केलेला उपदेश जीवाच्याकडे असणाऱ्या साधनभूत इंद्रियांना सुद्धा उपदेश अशी या भंगातली स्थिती आपल्याला पाहायला सापडते बरं का. नुसत्या जीवाला उपदेश करून चालत नाही, जीवाकडे असलेल्या इंद्रियांना सुद्धा उपदेश करावा लागतो. साधनांना सुद्धा उपदेश काहीतरी साधनाच्याकडून सुद्धा काहीतरी व्यवस्थित रीतीने काम घडलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. बघा तुम्ही सुताराच्याकडे एखादी समजा वाकस वगैरे जर असले तर ती वाकस जशी शेवटून घ्यावी लागते तसं सुताराला सुद्धा काहीतरी चांगलं काम कर म्हणून सांगावं लागतं. त्याच्यामध्ये वाकस शेवटून घेण्याचा जसा प्रयत्न असतो तसा इंद्रियाला केलेला उपदेश आहे. आणि वाकस शेवटून घेणं झाल्याच्या नंतर चांगलं काम कर हे सुताराला जसं सांगायचं असतं त्या पद्धतीने जीवाला उपदेश आहे. अशा पद्धतीचं चिंतन इथं आपल्याला करता येणं शक्य आहे बरं का. पहिल्यांदा उपदेश केला तो वाढलेला उपदेश. इथल्या उपदेशाची गंमत आपण जर पाहायला लागलो ना, आपला प्रवास कसा असतो साधनाचा, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास असतो. त्याप्रमाणे पहिल्यांदा कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतःकरण आणि जीव यांचा जर विचार आपण करायला लागलो तर कर्मेंद्रिय स्थूल आहे, त्यांच्यापेक्षा ज्ञानेंद्रिय सूक्ष्म आहे. ज्ञानेंद्रिय सुद्धा स्थूल आहे, त्यांच्यापेक्षा अंतःकरण सूक्ष्म आहे. अंतःकरण स्थूल आहे, त्याच्यापेक्षा जीव सूक्ष्म आहे. विठ्ठल
वाणी कर्मेंद्रिय आहे. वाणीला उपदेश केला म्हणजे कर्मेंद्रियाला उपदेश केला असं आपल्याला पाहायला येईल. पुढचा उपदेश कोणाला? डोळ्याला आणि कानाला आहे. डोळे आणि कान हे दोघं जण ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणून ज्ञानेंद्रियाला उपदेश केलेला. कर्मेंद्रियाला उपदेश करत असताना थोडक्यात करून टाकला. ज्ञानेंद्रियाला उपदेश करत असताना मात्र दोन दोन इंद्रियाचा उल्लेख करून व्यवस्थित रीतीनं विस्तारानं उपदेश केलेला आपल्याला पाहायला सापडतो. आता त्या ज्ञानेंद्रियाच्या नंतर उपदेश कोणाला? त्याच्यापेक्षा सूक्ष्म असलेले अंतःकरणाला. आणि अंतःकरणाला चौथ्या चरणामध्ये उपदेश करून झाल्याच्या नंतर हे अंतःकरण, हे ज्ञानेंद्रिय, ही कर्मेंद्रिय ज्याच्याकडे आहे त्या जीवाला उद्देशून महाराजांनी शेवटी उपदेश अजून एक या भागातली गंमत आपल्याला पाहायला सापडते बरं का. जीवाला ब्रह्मरूपता प्राप्त जर व्हायची असेल तर त्याच्याकरता जीवाला काय केलं पाहिजे? सगळ्यात देह इंद्रिय सगळ्याचं तादात्म्य त्याला सोडून गेलं पाहिजे बरं का. म्हणून पहिल्यांदा कर्मेंद्रियाचं तादात्म्य घालवावं, मग ज्ञानेंद्रियाचं तादात्म्य घालवावं, मग अंतःकरणाचंही तादात्म्य घालवावं आणि मग आपण जीवाला ब्रह्मरूपता प्राप्त करून घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. हा क्रम लक्षात घ्या. म्हणजे काय झालं? अगोदर आपल्याला कर्मेंद्रियाचं तादात्म्य घालवायचं. आपण काय करतो? सगळी इंद्रिय माझी माझी म्हणत बसतो. कर्मेंद्रिय सुद्धा माझी, ज्ञानेंद्रिय सुद्धा माझी, हा त्या अंतःकरणातला विचार असतो. म्हणून या भागातला क्रम जर आपण पाहिलं की नाही, पहिल्यांदा कर्मेंद्रियाला माझं म्हणूनच चालणं या अभंगामध्ये बरं का. हे माझे वाचे, वाणीला काय म्हणतात तुकाराम महाराज? माझी वाणी म्हणतात बरं का. मग माझी वाणी म्हणून झाल्याच्या नंतर त्या वाणीला उपदेश करून त्या वाणीचं तादात्म्य थोडंसं घालवण्याचा प्रयत्न झाला. आता ज्ञानेंद्रियाच्याकडे वळल्याच्या नंतर डोळ्याच्या बद्दल बोलत असताना पहिल्यांदा काय सांगितलं? माझे वाचे. या ठिकाणी काय होतं? माझेपणा अगोदर आला, वाणीचा उल्लेख नंतर झाला. दुसऱ्या चरणाचा विचार जर तिथे केला तर तिथं काय? डोळ्याचा उल्लेख आधीच झाला आणि त्या डोळ्याचा उल्लेख झाल्याच्या नंतर कदाचित त्या डोळ्याच्या संबंधानं माझेपणाची भावना गेली असं वाटेल, पण माझेपणाची भावना अजून जाते की नाही शंका आहे. म्हणून डोळे तुम्ही, त्या डोळ्याला थोडंसं दूर ढकललं. डोळ्यानं तुम्ही म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. हा आणि पुढे मग तुम्ही ऐका रे कान, कानाला सुद्धा तुम्ही, कानानं तुम्ही असं त्यांना थोडंसं दूर ढकललेलं आहे. म्हणजे वाणीशी बोलत असताना माझेपणा गेला नव्हता. डोळ्याशी आणि कानाशी बोलत असताना माझेपणा जाऊन तुझेपणा आलेला आपल्याला पाहायला सापडतो. मग माझेपणा जसा जावा लागतो तसा तुझेपणाही जावा लागतो. म्हणून मनाला उपदेश करत असताना तुकाराम महाराजांनी माझे तुझे काही शब्द वापरलेले. मना तेथे धावते राहे विठोबाचे पायी. विठोबाचे पायी ज्या मनाला राहायला सांगितलेलं आहे त्याला माझे म्हणलं नाही, तुझे म्हणलं नाही. आणि हा मीपणा, माझेपणा, तुझेपणा हे सगळेच्या सगळं गेल्याच्याशिवाय परमात्म्याचं मनाला ध्यान करता येतच नाही. दत्ताची आरती आहे बघा, आपल्याकडे दत्ताची आरती म्हणतात. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. पुढं काय? हारपले मन झाले मन. पुढचं म्हणा मी तू पणाची झाली बोळवण. आणि त्याच्यामुळे काय झालं? एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मी तू पणाची बोळवण झाल्याशिवाय दत्ताचं ध्यान लागतच नाही. म्हणून वाणी वगैरे कर्मेंद्रियाशी बोलत असताना इंद्रियाला माझ्या म्हणणं जोपर्यंत होतं भगवंताचं ध्यान नाही. इंद्रियाला बोलत असताना तुम्ही तुम्ही म्हणणं तुझेपणा जोपर्यंत बोलणं चालू होतं तोपर्यंत ध्यान लागत नाही. मनाला तर ध्यानच करायचंय. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी हे सांगत असताना त्या मनाला काय सांगावं लागलं? मी नाही, तूही नाही, माझे नाही, तुझंही नाही असं त्या मनाला बोललेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि माझे तुझेपणा विसरून मनाने भगवंताचं ध्यान केल्याच्या नंतर आपल्याला परमात्म्याच्या साक्षात्काराचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून शेवटी जीवाला उपदेश केला. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. या केशवाला कधी सोडून राहायचं नाही, म्हणजे याच्याशी एकरूप होऊन राहायचं. याच्यातला पहिला उपदेश कोणाला केला? वाणीला. दुसरा उपदेश कोणाला? डोळ्याला. डोळ्याला उपदेश करत असताना काय सांगितलं? पहा विठोबाचे मुख. परमात्मा पंढरीनाथाचं मुख डोळ्यानं तुम्ही पहा असं आपल्याला या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात बरं का. देवाच्या मुखाच्या दर्शनामध्येच संत महात्म्यांना सर्व सुखाची प्राप्ती झालेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्री
पोतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाड रखुमाने वामांगी वेल्हाड रखुमाने वामांगी वेल्हाड वारही शांत झालं होतं. आता हळूहळू पुढे
होता आणि काठाला जाऊन पोचायची वेळ आल्याबरोबर मोठं वारं सुटलं आणि नाव जर कलंडली तर आता मदत जगल तरच आला होता पैठणीला कोणचाच आला होता. अशा अवस्थेमध्ये वाऱ्याला जर वश झाला तर त्याला जसं बुडावं लागतं तसं प्राप्ते ही पुरुषे इंद्रिय लाडी जरी कौतुके तरी आक्रमेला जाणारे संसारिके. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुला परमात्म्याची प्राप्ती होतच आली होती. अशा अवस्थेमध्ये त्या माणसाला वाटलं आतापर्यंत आपण इंद्रियाला ताब्यात ठेवून परमात्म्याच्या पर्यंत पोहोचत आलो, कौतुकाला आता इंद्रियाच्या पाठीमागे जायला काय हरकत आहे असं म्हणून प्राप्ते ही पुरुषे परमात्म्याची प्राप्ती होत आलेला इंद्रिये लाडली जरी कौतुके गंमत म्हणून त्याने इंद्रियाचं कौतुक करायचा प्रयत्न केला तरी आक्रमेला जाण दुखे संसारिके पुन्हा संसाराचं दुःख त्याच्या पाठीमागे लागतं. अर्जुना भगवंताच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले धनंजया हे अर्जुना मला सांग बाबा आपलीच इंद्रिय आपल्या ताब्यात जर आली तर याच्यासारखा दुसरा मोठा लाभ आहे का बाबा? कोणत्याही प्रकारचा लाभ नाही. पण इंद्रिय ताब्यात घेणं हा फार मोठा लाभ आहे. इंद्रियाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. कसा केला पाहिजे तर ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताने चिंतन केला. कसं म्हणतो कर्मजी या परी वाईला आले पसरी नातरीच्या विषयावरी आपण पेक्षे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात कासवाला ज्याप्रमाणे आपली इंद्रिय आपल्या इच्छेने आवरून घेता येतात त्याप्रमाणे ज्या मनुष्याला आपली सगळी इंद्रिय आपल्या इच्छेने आवरून घेता आली तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे भीतले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात इंद्रिय त्याच्या ताब्यात आली आणि त्याच्यामुळे काय जयाचे म्हणितले करीती. इंद्रिय म्हणतात ते हे करतो ते हा पुरुष करत नाही तर यानं म्हणलेलं इंद्रियाला करावं लागतं. हे माझे वाचे गोडना विठोबाचे तुकाराम महाराज सांगतात ते वाणीला करावं लागतं. तुकाराम महाराज सांगतात ते डोळ्याला करावं लागतं. महाराज सांगतात ते कानाला करावं लागतं. महाराज सांगतात ते त्यांच्या मनाला करावं लागतं आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेलं त्यांच्या जीवाला करावं लागतं. याचा अर्थ काय झाला? हा इंद्रिय आपैती होती जयाचे म्हणितले करीते. इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी म्हणलेले इंद्रिय ऐकायला तयार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन करताना शेवटी सांगितलं तर याची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असते. त्याच मनुष्याला स्थित प्रज्ञता प्राप्त होते. बुद्धी कोणाची स्थिर झाली परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार कोणाला झाला इंद्रिय ताब्यात आली आणि याचं म्हणलेलं ऐकायला लागले. कारण महाराजांनी इंद्रियाला उपदेश केला. इंद्रिय ताब्यात आल्यामुळं आणि ताब्यात आलेल्या इंद्रियाला उपदेश केल्याच्या नंतर तुकाराम महाराजांचे इंद्रिय ऐकतात म्हणून त्यांचं जसं परम कल्याण आहे त्याच पद्धतीचं परम कल्याण आपल्याला मिळवायचं झालं आपणही इंद्रियाला उपदेश केला पाहिजे. इंद्रियाला उपदेश केल्याच्या नंतर लगेच आपली इंद्रिय आपलं ऐकतील असं नाही. हे जरी खरं असलं तरी वारंवार उपदेश केल्याच्या नंतर बळजबरीने उपदेश करून एखाद्या इंद्रियाला आपण काहीतरी वळत लावण्याचा प्रयत्न जर केला तर ती इंद्रिय आपलं ऐकण्याची शक्यता आहे. बरं का एखाद्या लहान मुलाला शिकवत असताना शाळेत घालत असताना त्याला एकदम शाळेत जा म्हणलं तर पूर्ण जायला तयार होत नाही. त्याला जबरदस्तीने शाळेत पाठवावं लागतं. त्याला जबरदस्तीने शाळेत पाठवणं सुरू झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला शाळेमध्ये चांगले गुण मिळायला लागले. गुरुजींनी कौतुक केलं, मार्क चांगले मिळाले, परीक्षेत चांगले गुण मिळून तो पास व्हायला लागला, पहिला नंबर आला. असं त्याचं होत गेलं की जसं हळूहळू त्याच पोराला पुन्हा शाळेत जावं वाटतं. ज्याला शाळेत जावं वाटत नव्हतं त्याला जबरदस्तीने शाळेत पाठवल्याच्या नंतर तो जसा शाळेत जायला लागतो तशी इंद्रिय आपलं ऐकत नाहीत पण त्या इंद्रियाला जबरदस्तीने ऐकायला लावायला सुरुवात केली तर मग इंद्रिय हळूहळू आपलं ऐकतात आणि इंद्रियाने हळूहळू आपलं ऐकणं सुरू केलं. आपल्याला सुद्धा तुकाराम महाराजांसारख्या साधक पुरुषाची योग्यता तशी जरी नाही आली तरी त्यांच्या चरणाजवळ बसण्याची योग्यता नक्की येते. आणि म्हणून काय इंद्रिय आपैती होती जयाचे म्हणितले करीते. आपण म्हणलेल्या इंद्रियाने करायला सुरुवात केल्याशी आपलं खरं कल्याण होत नाही. याच्याकरता इंद्रियाला वारंवार उपदेश केला पाहिजे आणि तो कसा करावा याचं शिक्षण तुकाराम महाराज या भागातून दिलंय. ते आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा जर प्रयत्न केला आपलं कल्याण व्हायला वेळ लागणार नाही. ज्ञानेश्वर
अनेक दिवसापासून अनेक दिवसापासून